नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या स्वयंपाकघरामध्ये किंवा अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या काही छोट्याशा गोष्टी आपल्या शरीरासाठी किती मोठं काम करू शकतात? आज आपण अशाच एका छोट्याशा पण पोषणाने भरलेल्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत. तो पदार्थ म्हणजे भोपळ्याच्या बिया, म्हणजेच पंपकिन सीड्स. दिसायला अगदी साध्या, चवीला फार काही वेगळी नाही आणि बाजारात मिळणाऱ्या अनेक महागड्या सप्लिमेंट्सच्या तुलनेत त्यांची किंमतही खूप जास्त नाही. पण या छोट्याशा बियांमध्ये महिलांच्या शरीरासाठी आवश्यक असणारे अनेक महत्वाचे पोषक घटक दडलेले आहेत. आज अनेक महिला अशा समस्या सांगतात: केस खूप गळत आहे, सतत थकवा जाणवतो, पीसीओएस ची समस्या आहे, झोप व्यवस्थित लागत नाही, वय वाढत चाललं आहे आणि हाडांच्या आरोग्याची चिंता वाटते. मेनोपॉज नंतर शरीरात अनेक बदल जाणवत आहेत. अशा वेळी अनेक जणी वेगवेगळ्या सप्लिमेंट्स शोधतात. पण आपल्या रोजच्या आहारामध्ये काही छोटे बदल केले तरी शरीराला आवश्यक पोषण मिळवण्यास मदत होऊ शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त भोपळ्याच्या बियांचे फायदे ऐकणार नाही, तर या छोट्याशा बिया महिलांच्या शरीरामध्ये नेमकं काय काम करतात हे समजून घेणार आहोत. हार्मोन्स, मसल्स, हाडे, केस आणि शरीराची ऊर्जा यांच्याशी यांचा काय संबंध आहे हे आपण आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेद या दोन्ही दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. म्हणून आजचा हा विषय शेवटपर्यंत समजून घ्या. भोपळ्याच्या बियांमध्ये नेमकं काय असतं? मित्रांनो, आजकाल आपण कोणताही पदार्थ खाताना सर्वात आधी एकच गोष्ट विचारात घेतो, ती म्हणजे कॅलरीज. हा पदार्थ खाल्ला तर वजन वाढेल का? यामध्ये किती कॅलरीज आहेत? पण आपल्या शरीराची गरज फक्त कॅलरीजने पूर्ण होत नाही. आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या सूक्ष्म पोषक घटकांची देखील गरज असते. यामध्ये विविध जीवनसत्व, खनिजे, प्रोटीन्स, हेल्दी फॅट्स आणि फायबर यांचा समावेश होतो. आणि म्हणूनच भोपळ्याच्या बियांना न्यूट्रिएंट डेन्स फूड असं म्हटलं जातं. म्हणजे कमी प्रमाणात घेतलं तरी शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. या बियांमध्ये मॅग्नेशियम, झिंक, लोह म्हणजेच आयर्न, कॉपर, मॅग्नीज, फॉस्फरस, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ई, फायटोस्टेरॉल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असे अनेक घटक आढळतात. यावरून एक गोष्ट लक्षात येते, एखाद्या पदार्थाचं महत्व त्याच्या आकारावर ठरत नाही, तर त्यामध्ये असलेल्या पोषण मूल्यांवर ठरतं. भोपळ्याच्या बिया याचं एक उत्तम उदाहरण आहे. महिलांसाठी भोपळ्याच्या बिया इतक्या महत्वाच्या का आहेत? मित्रांनो, एका महिलेचं शरीर हे आयुष्यभर एकसारखं राहत नाही. वेगवेगळ्या टप्प्यांमधून तिचं शरीर जात असतं. उदाहरणार्थ, मुलींच्या वाढीचा काळ, मासिक पाळी सुरू होण्याचा काळ, गर्भधारणा, डिलिव्हरी नंतरचा काळ, पीसीओएस सारख्या समस्या, पेरीमेनोपॉज, मेनोपॉज आणि त्यानंतरचा काळ. या प्रत्येक टप्प्यावर शरीरामध्ये हार्मोन्स बदलत असतात, शरीराच्या गरजा बदलतात, मेटाबॉलिझम मध्ये बदल होतात. झोप, भूक, ऊर्जा या सगळ्यांवर परिणाम होऊ शकतो. पण प्रश्न असा आहे की आपण या प्रत्येक टप्प्यावर आपल्या आहारामध्ये बदल करतो का? शरीराला या काळात कोणते पोषक घटक जास्त आवश्यक आहेत याचा विचार करतो का? अनेक वेळा याच कारणामुळे शरीरामध्ये काही पोषक घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते आणि अशा वेळी संतुलित आहारामध्ये भोपळ्याच्या बियांसारख्या पदार्थांचा समावेश खूप उपयोगी ठरू शकतो. हार्मोनल बॅलन्ससाठी भोपळ्याच्या बिया महिलांच्या आरोग्यामध्ये एक शब्द खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे हार्मोनल बॅलन्स. अनेक महिला विचारतात, हा पदार्थ खाल्ल्याने हार्मोन्स संतुलित होतील का? हे ड्रिंक घेतल्याने हार्मोन बॅलन्स होतील का? एखादं फळ किंवा सप्लिमेंट घेतल्याने फरक पडेल का? पण मित्रांनो, कोणताही एक पदार्थ जादू करू शकत नाही. भोपळ्याच्या बिया कोणत्याही हार्मोनल आजारावर उपचार नाहीत, पण यामधील काही पोषक घटक शरीराच्या नैसर्गिक कार्यासाठी मदत करू शकतात. विशेषतः यामधील झिंक हे शरीरातील प्रजनन आणि हार्मोनशी संबंधित कार्यांमध्ये महत्वाची भूमिका बजावतं. म्हणूनच कोणत्याही मॅजिक फूडच्या शोधात न जाता संतुलित आहाराचा एक भाग म्हणून भोपळ्याच्या बिया समाविष्ट करता येतात. पीसीओएस मध्ये भोपळ्याच्या बिया उपयोगी ठरू शकतात का? आज अनेक महिलांमध्ये पीसीओएस ही समस्या दिसून येते. अशा वेळी आहारामध्ये
संतुलन ठेवणं खूप महत्वाचं असतं. भोपळ्याच्या बियांमध्ये प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्स असतात. हे घटक पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटण्यास मदत करू शकतात. यामुळे वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा म्हणजेच क्रेविंग्स कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच रक्तातील साखरेमध्ये अचानक होणारे चढ-उतार कमी ठेवण्यासाठी संतुलित आहार महत्वाचा असतो. पीसीओएस मध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स हा एक महत्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे योग्य पोषण असलेला आहार घेणं गरजेचं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, भोपळ्याच्या बिया या पीसीओएस ची ट्रीटमेंट नाहीत. त्या फक्त संतुलित आहाराचा एक चांगला भाग होऊ शकतात. मेनोपॉजच्या काळात भोपळ्याच्या बियांचा उपयोग. मित्रांनो, आता पाहूया मेनोपॉजच्या काळात याचा उपयोग कसा होऊ शकतो. मेनोपॉज नंतर अनेक महिलांना काही बदल जाणवतात, जसं की झोप व्यवस्थित न लागणं, रात्री वारंवार जाग येणं, मूड मध्ये बदल, शरीरात पूर्वीसारखी ऊर्जा न वाटणं, पायामध्ये गोळे येणं आणि अशा अनेक समस्या जाणवू शकतात. या काळात हार्मोन्स मध्ये मोठे बदल होत असतात. भोपळ्याच्या बियांमध्ये असलेलं मॅग्नेशियम हे शरीरासाठी महत्वाचं मिनरल आहे. हे मसल्सच्या कार्यासाठी, नर्वस सिस्टीमच्या कार्यासाठी, ऊर्जा निर्मितीसाठी आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. काही संशोधनांमध्ये योग्य प्रमाणात मॅग्नेशियम मिळाल्यास झोपेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होण्यास मदत होऊ शकते असं दिसून आलं आहे. परंतु पुन्हा एकदा लक्षात ठेवा, भोपळ्याच्या बिया हे कोणतंही औषध नाही, पण योग्य आहाराचा एक भाग म्हणून त्या शरीराला आवश्यक पोषण देऊ शकतात. केसांच्या आरोग्यासाठी भोपळ्याच्या बिया. मित्रांनो, आजकाल केस गळण्याची समस्या अनेक महिलांमध्ये दिसून येते. केस गळायला सुरुवात झाली की आपण सर्वात आधी काय करतो? वेगवेगळे शॅम्पू बदलतो, नवनवीन तेल वापरतो, हेअर स्पा घेतो, वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून पाहतो. पण अनेक वेळा केस गळण्याचं कारण फक्त बाहेरून नसतं. शरीराच्या आतमध्ये काही बदल होत असतात आणि त्याचा परिणाम केसांवर दिसून येतो. केस गळण्यामागे अनेक कारणं असू शकतात. उदाहरणार्थ, शरीरामध्ये आयर्नची कमतरता, प्रोटीनची कमतरता, थायरॉइडशी संबंधित समस्या, हार्मोन्समध्ये बदल किंवा सततचा ताण. अशा वेळी आहारामध्ये योग्य पोषक घटक असणं खूप महत्वाचं असतं. भोपळ्याच्या बियांमध्ये असलेलं झिंक, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स हे केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे पोषक घटक आहेत. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून भोपळ्याच्या बिया घेतल्याने केसांच्या आरोग्यास मदत होऊ शकते. परंतु जर केस खूप प्रमाणात गळत असतील तर फक्त बिया खाण्यावर अवलंबून राहू नका. मूळ कारण शोधण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. भोपळ्याच्या बिया हा उपचार नाही, तर आरोग्यदायी आहारातील एक चांगला पर्याय आहे. 40 नंतर हाडांच्या आरोग्यासाठी भोपळ्याच्या बिया. मित्रांनो, महिलांनी वय वाढल्यानंतर, विशेषतः 40 नंतर हाडांच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. विशेषतः मेनोपॉज नंतर शरीरामध्ये हार्मोनल बदल होतात. इस्ट्रोजन या हार्मोनची पातळी कमी होऊ शकते. यामुळे हाडांची घनता कमी होण्याचा धोका वाढू शकतो. हाडं कमजोर होणं, फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात. भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे घटक आढळतात. हे दोन्ही घटक हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचे मानले जातात. पण फक्त भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने हाडं मजबूत होतील असं नाही. हाडांच्या आरोग्यासाठी अनेक गोष्टी एकत्रितपणे महत्वाच्या असतात, जसं की योग्य प्रमाणात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, नियमित चालणं, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि सूर्यप्रकाश घेणं. म्हणून आहारासोबत जीवनशैलीकडे लक्ष देणं देखील तितकंच आवश्यक आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून भोपळ्याच्या बिया. मित्रांनो, आता जर आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भोपळ्याच्या बियांना स्निग्ध, बल्य आणि धातू पोषक गुणधर्म असलेला पदार्थ मानलं जातं. तसंच काही प्रमाणात वात संतुलित करण्यासाठी देखील त्यांचा उपयोग होऊ शकतो असं सांगितलं जातं. आजकाल अनेक महिलांमध्ये काही समस्या सामान्यपणे दिसतात, जसं की शरीरात कोरडेपणा, थकवा, अशक्तपणा, झोपेचा त्रास आणि सततचा मानसिक ताण. आयुर्वेदाच्या भाषेत याला
वात वाढण्याशी जोडून पाहिलं जातं. भोपळ्याच्या बियांमधील स्निग्धता आणि पोषण शरीराला आधार देण्यास मदत करू शकतं. परंतु कोणताही पदार्थ प्रत्येक व्यक्तीला सारखाच फायदेशीर ठरेल असं नाही. आपली प्रकृती, वय आणि पचनशक्ती यानुसार आहार निवडणं गरजेचं आहे. भोपळ्याच्या बिया खाल्ल्यावर त्रास होऊ शकतो का? मित्रांनो, प्रत्येक चांगला पदार्थ प्रत्येकासाठी योग्य असेलच असं नाही. जर तुमची पचनशक्ती खूप कमजोर असेल तर सुरुवातीला भोपळ्याच्या बिया खाल्ल्यानंतर काही लोकांना गॅस, पोट फुगणं किंवा पोट जड वाटणं असा त्रास जाणवू शकतो. म्हणून सुरुवात नेहमी कमी प्रमाणात करावी. पहिल्यांदा अर्धा चमचा किंवा 1 चमचा प्रमाणात सुरू करावं आणि शरीराला त्याची सवय होऊ द्यावी. त्यानंतर हळूहळू प्रमाण वाढवता येऊ शकतं. साधारणपणे 15 ते 30 ग्रॅम पर्यंत भोपळ्याच्या बिया दिवसाला घेण्याचा उल्लेख केला जातो. परंतु प्रत्येक व्यक्तीचं शरीर हे वेगळं असतं. तुमचं वय, तुमची पचनशक्ती, तुमची मेडिकल हिस्ट्री या सर्व गोष्टी लक्षात घेणं महत्वाचं आहे. भोपळ्याच्या बिया निवडताना कोणती काळजी घ्यावी? आज बाजारामध्ये भोपळ्याच्या बियांचे अनेक प्रकार मिळतात. परंतु शक्यतो मीठ न लावलेल्या, अतिरिक्त मसाला नसलेल्या आणि नैसर्गिक स्वरूपातील बिया निवडणं चांगलं. जास्त भाजलेल्या किंवा फ्लेवर्ड बियांच्या तुलनेत साध्या बिया आहारात घेणं अधिक योग्य ठरू शकतं. रोजच्या आहारात भोपळ्याच्या बिया कशा घ्याव्यात? मित्रांनो, भोपळ्याच्या बिया घेण्यासाठी कोणतीही अवघड पद्धत नाही. तुम्ही त्या साध्या स्वरूपात खाऊ शकता किंवा स्मूदी मध्ये घालू शकता, सॅलडवर टाकू शकता, पोहे, उपमा किंवा इतर नाश्त्यामध्ये मिसळू शकता, दह्यामध्ये घालून घेऊ शकता किंवा हलक्या भाजून हेल्दी स्नॅक्स म्हणून देखील घेऊ शकता. ड्रायफ्रूट मिक्स मध्ये देखील यांचा समावेश करता येतो. म्हणजेच आपल्या रोजच्या आहारामध्ये छोटासा बदल करून या बियांचा समावेश करता येतो. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आजकाल आपण आरोग्यासाठी अनेक महागडी सप्लिमेंट्स, इम्पोर्टेड पावडर्स आणि वेगवेगळे सुपर फूड शोधत असतो. पण अनेक वेळा आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या नैसर्गिक पदार्थांकडे आपलं लक्ष जात नाही. भोपळ्याच्या बिया हा असाच एक छोटासा पण पोषणाने भरलेला खजिना आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणताही एक पदार्थ चमत्कार घडवत नाही. खरा बदल तेव्हा होतो जेव्हा संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम, ताण नियंत्रण आणि योग्य जीवनशैली यांचा समतोल साधला जातो. भोपळ्याच्या बिया हा उपचार नाही, पण तुमच्या आरोग्याच्या प्रवासातील एक चांगला साथीदार नक्कीच ठरू शकतो. त्यामुळे आपल्या शरीराची गरज समजून योग्य प्रमाणात आणि नियमित आहारामध्ये चांगल्या पदार्थांचा समावेश करणं महत्वाचं आहे. निरोगी शरीरासाठी मोठे बदल नेहमी मोठ्या गोष्टींनी होत नाहीत. कधी कधी रोजच्या आहारातील एक छोटासा योग्य बदल देखील खूप मोठा फरक घडवू शकतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.